हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। आज आपण मुलांच्या आवडीची बटाट्याची चकत्याची भाजी बनवणार आहोत। त्याच्यासाठी आपण एक सिक्रेट मसाला वापरणार आहोत। तो सिक्रेट मसाला वापरून ही भाजी इतकी सुंदर होते आणि मुलांना पण अगदी खूप आवडते। चला तर मग बघूया ही भाजी आता कशी बनवायची आहे ते। भाजी बनवण्यासाठी मी हे 4 बटाटे घेतलेले आहेत। आता हे आपण सोलून ह्याच्या अशा बारीक चकत्या करून घेऊया। बटाटे सोलून आपण ह्या अशा पातळ चकत्या करून घेतलेल्या आहेत आणि 2 पाण्यामध्ये छान आपण धुवून घेतले आहे। त्याच्यामुळे बटाट्याचा जो काही आपला राप असतो तो निघून जातो। भाजी बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल मी हे 1.5 चमचा घेतलेलं आहे। ह्या भाजीला थोडं जरा जास्त तेल लागतं। त्याच्यानंतर आपण 1 चमचा मोहरी घालूया, 1 चमचा जिरे घालूया, थोडंसं आपण हिंग घालूया, थोडी आपण लाल मिरची पावडर घालूया। लाल मिरची पावडर कमी घालायची आहे। त्यानंतर हे बटाटे घालायचे आहे। आपण कढीपत्ता सुद्धा घालूया, खरं म्हणजे हा फोडणीमध्ये घालायला पाहिजे, पण मी विसरले म्हणून आता घालते आहे। बटाटे घातल्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि भाजी चांगली आता मिक्स करून घेऊया। भाजी आपण आता चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि मंद विस्तवावरती हे शिजवून घ्यायचं आहे। झाकण ठेवूया। मधून मधून आपण हलवायचं आहे। साधारणपणे 3 मिनिटं आपण झाकण ठेवायचं आहे। आपली भाजी आता अगदी छान अगदी झालेली आहे। त्याच्यामध्ये आता आपण हा सिक्रेट मसाला टाकायचा आहे। सिक्रेट मसाला म्हणजे हा मॅगी मसाला आहे, हा घालायचा आहे। त्याच्याने इतकी छान टेस्ट येते अगदी, आणि मुलांचा डब्बा तर अगदी मिनिटामध्ये संपेल। आता 4 बटाट्यासाठी मी एक छोटं हे मॅगीचं पॅकेट घेतलं होतं। आता हे मिक्स करून घेऊया। मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे। मॅगी मसाला घालून बघा, तुमच्या मुलांना पण अगदी ही भाजी खूप आवडेल आणि ह्यांना टिफिनमध्ये द्यायला पण अगदी खूप छान आहे आणि ऑफिसला घेऊन जाताना पण मस्त आहे। आता आपण फक्त 2 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। आता आपली भाजी झालेली आहे। विस्तव बंद करूया। ही बघा, आपली इतकी मस्त भाजी झालेली आहे आणि सर्व करण्यासाठी रेडी आहे। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।